सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस ओमकार हत्ती आहे तो धुमाकूळ घालतोय। या हत्तीचं दर्शन आहे ते मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा झालेलं होतं आणि जर बघितलं तर अनेकांच्या शेतीचं त्याचबरोबर लाल शर्ट दिसलं तर अनेकांवर हल्ला सुद्धा करताना हा हत्ती दिसतोय। माझ्यासोबत इथले काही शेतकरी आहेत आणि शेतकरी कशा पद्धतीने त्रस्त आहेत आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। मला सांगा, ओमकार हत्तीचा धुमाकूळ सध्या सुरू आहे, काय कशा पद्धतीने त्याचा त्रास होतोय? तो सध्या बिथरलेला आहे, कारण ॲटम बॉम्ब मारून हे अधिकारी शेतकरी नाही अधिकारी त्याला बिथरवत आहेत। तो मोरल्यावरून जो इथे आला आहे तो इथे मारणार, कारण लाल शर्ट किंवा लाल गाडी कुठलेही दिसलं तर तो अंगावर धावतोय। तो एवढ्या प्रमाणात नुकसान करतोय, तो तिथे जाग्यावर जर गेला त्या क्षेत्रात तर पूर्ण केळीची बाग किंवा माडाची असलं एका रात्री तो पूर्ण नष्ट करून टाकतो। तर अधिकाऱ्यांनी त्याचा बंदोबस्त करावा ही आमची मागणी। नक्कीच। मला काय सांगाल, तुम्ही अगदी शेतकरी आहात तुम्ही आणि इथे त्रस्त झालेले आहेत ओमकार हत्तीपासून। काल त्याचं दर्शन आहे ते मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा झालं आहे, आज सुद्धा तो याच नेत्रडे परिसरात आहे आणि बघायची सुद्धा गर्दी झालेली आहे। कशा पद्धतीने त्रास होतोय? त्रास भरपूर होतोय, शेतकरी वर्गाला बाहेर पडता येत नाही। आता शेतीची कामं खरं म्हणजे बागायतीची सुरू झालेली आहेत, काजूमध्ये पण त्यांना जाता येत नाही आहे आणि आता काय पुढे काय करावं नाही, हा हत्तीचा बंदोबस्त वन खातं करणार का, हा खरा म्हणजे प्रश्न आता यक्ष प्रश्न आता आमच्या शेतकऱ्यांच्या समोर आमच्यासमोर उभा राहिलेला आहे। शाळेची मुलं पण आता 2-4 दिवस झाले घरीच आहेत, शाळेत पण जात नाहीत। अशा वेळी सरकारने योग्य ती कारवाई करावी आणि त्या ओंकार हत्तीला या ठिकाणीहून त्यांच्या आदिवासात न्यावं आणि त्या ठिकाणी परत आदिवासात तो गेल्याच्या नंतर तो आपल्या त्या कौटुंबाबरोबर म्हणजे जे आता ते हत्तीण आहे आणि जी पिल्लं आहेत त्या पिल्लांबरोबर सुखरूप राहील अशी या ठिकाणी शेतकऱ्यांना आशा आहे। सरकार काय करतं आहे आणि अधिकारी काय करतात त्यांची संभ्रमाची अवस्था झालेली आहे, त्यामुळे काहीतरी ठोस निर्णय घेऊन या ठिकाणी ओंकार हत्तीला घेऊन जाणं हा त्यामागचा उपाय आहे असं आत्ता तरी आम्हाला या ठिकाणी वाटतंय। नक्कीच। आपण बघताय कशा पद्धतीने मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा हा हत्ती बरेच दिवस दिसला होता आणि महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर असल्याने दोन्ही राज्य सरकार प्रयत्न करत आहेत या हत्तीला धुडकावण्यासाठी। मला सांगा, तुम्ही सुद्धा शेतकरी आहेत, कशा पद्धतीने तुम्ही गेले काही दिवस त्रास सहन करताय? मुळात आधी ओमकार हत्या एक मोर्ले दोडामार्ग गावातील शेतकऱ्याची हत्या करून आलेला आहे। हा खतरनाक हत्ती आहे। इथे आमचं डोंगरपाल जवळ हायस्कूल आहे पंचक्रोशीचं, त्या हायस्कूलच्या शिपायाच्या अंगावर आला, जो शाळा बंद करून जात होता रस्त्यावर, त्याला वाटेतच अंधारात भेटला काळोखात। त्यावेळी तो पूर्णपणे घाबरून पळताना 2-3 वेळा पडला, पण त्याला जखमा पण झाल्या। असा हा खतरनाक हत्या, याला सरकारने योग्य ते ह्याचा निर्णय घ्यावा। येथील स्थानिक आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, त्यांनी ह्याच्यावर वन खात्याला विश्वासात घेऊन योग्य ते निर्णय घेऊन ह्या हत्तीचं पुनर्वसन कुठेतरी करावं, निदान शेतकऱ्याची तारांबळ उडणार नाही ह्याचा असा प्रकारे निर्णय घ्यावा ही विनंती। नक्कीच। तुम्ही सांगा, कशा पद्धतीने भीतीचं वातावरण आहे तुमच्या इथल्या गावातली? शाळेत मुलंसुद्धा जायला घाबरत आहेत। सर आता हा हत्ती जवळजवळ शाळेच्या आजूबाजूलाच वावर आहे त्याच्यामुळे मुलं आम्ही गेली 8 दिवस शाळेत पाठवतच नाही आलं आणि आता जर सरकारने हा हत्ती घेऊन नाही गेले तर आम्ही आंदोलन छेडणार, सरकारला इकडे फिरू देणार नाही, इकडे कुठच्याही अधिकाऱ्याला फिरू देणार नाही आणि बाकी पंचनामे करा म्हणून सांगतात आणि ह्या पंचनाम्याचं काही देत नाही ते, ही पण आमची एक खंत आहे। फक्त करा म्हणून सांगितलं, हत्ती जवळजवळ सर्व नुकसान करत आहे आता। नक्कीच। आपण बघताय कशा पद्धतीनं जर बघितलं तर गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर हा हत्ती धुमाकूळ घालतोय। गेले कित्येक दिवस हा हत्ती फिरतोय, त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे सुद्धा हाल होत आहेत। त्याचबरोबर शेतकरी आहेत ते घाबरून शेतीची कामंसुद्धा करत नाहीत, अशा पद्धतीची परिस्थिती। त्यामुळे जर बघितलं तर या हत्तीचा कुठेतरी बंदोबस्त करा अशा पद्धतीची मागणी इथे होताना दिसते। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।